नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण सुरू होण्याच्या पूर्वी येणाऱ्या अमावस्याला आपण आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं. तर या दिवशी आपण घरातील दिव्यांची पूजा केली जाते. त्यांना खास कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं. तर त्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. तर याला आपण दीपपूजनही म्हणू शकतो, याला आपण गटारी अमावस्याही म्हणू शकतो किंवा याला आपण आषाढातला शेवटचा दिवसही म्हणू शकतो. तर हा दिवस आहे, तर तो म्हणजे जुलैमधला 24 जुलै या दिवशी हा दिवस साजरा करणार आहोत. तर या दिवशी आपल्याला अमावस्या ही 23 तारखेला चालू होती उत्तर रात्री आणि संपती ती 24 तारखेला मध्यरात्री, म्हणजेच 12:41 पर्यंत ही अमावस्या आहे. तर त्या दिवशी आपल्याला दीपपूजन करायचं आहे. म्हणजे आषाढातला शेवटचा दिवस आपण साजरा करत असतो आणि श्रावण महिन्यातला पहिला दिवस आपण साजरा करत असतो. तर या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे. तर ती दिव्यांची पूजा कशी करायची, तर ती या दिवशी आपण दर्श अमावस्या असंही म्हणत असतो. तर त्या दिवशी आपल्याला घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता करून त्यांची पूजा करायची आहे. तर त्यासाठी पूजा एका खास पद्धतीने जर केलं तर असं मानलं जातं की या दिवशी दिव्यांना आराम द्यायचा असतो आणि जे आपल्या घरातील जे काही दिवे असतात आपल्याला पूजेतले किंवा आपले इतर दिवशी आपण वापरतो, तर या दिव्यांना आपण स्वच्छता करून या दिवशी कणकेचे गोड दिवे बनवायचे आहे आणि त्या कणकेच्या गोड दिव्यांनी आपल्याला आपल्या घरातल्या दिव्यांची पूजा करायची आहे. म्हणजेच काय, तर दिवा हा अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो, म्हणजे तो नकारात्मक ऊर्जेतून सकारात्मक ऊर्जेकडे आपल्याला नेत असतो. त्यामुळे आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या कणकेच्या दिव्यांना किंवा आपल्या घरातील जे दिवे आहेत त्यांना खूप महत्त्व आहेत आणि हे दिवे म्हणजे मांगल्याचं शुभ कार्याचं प्रतीक मानलं जातो. तर या दिवशी आपल्याला पहाटे उठायचं आहे. पहाटे उठून स्नान करायचं आहे. त्यानंतर चांगले कपडे घालायचे आहे स्वच्छ. त्यानंतर सर्वही दिवे घरातले स्वच्छ धुवून एका भांड्यात ठेवायचे. नंतर ते सुती कापडाने आपल्याला पुसायचे आहे. त्यानंतर आपल्याला ते देवघरासमोर एक पाट मांडायचा किंवा चौरंग मांडायचा. त्याच्याभोवती आपल्याला एक कापड अंथरायचं आणि त्यावरती आपल्याला तांदूळ किंवा गहू असेल त्याची रास मांडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिव्यांची मांडणी करायची आहे. दिव्यांना सर्वात आधी देवावरती हळदी कुंकू फुलं वाहायची आहे. त्यानंतर दिव्यांना प्रज्वलित करायचं आहे आणि नंतर कणकेचे जे दिवे बनवलेले आहेत, तर कणकेचे जे दिवे आहेत तर ते बनवताना आपण त्यामध्ये थोडीशी गूळ टाकू शकतो किंवा थोडीशी साखर टाकू शकते, म्हणजे आपल्याला गोड दिवे बनवायचे आहे. आणि ह्या दिव्यांनी आपल्याला हे दिवे उकडून घ्यायचे आहे, म्हणजे वाफेवरती उकडू शकतात किंवा पाण्यावरती उकडू शकतात. हे उकडून घ्यायचे. 7 करा, 5 करा, 11 करा, 21 करा, तुम्हाला ज्या पद्धतीने करायचे त्या त्या संख्येमध्ये करू शकतात. आणि ह्या दिव्यांनी आपल्या घरातील जे दिवे आहे त्यांना आपण ओवाळायचं आहे आणि त्यांना आपल्याला पुरणाचा किंवा दूध साखरेचा किंवा तुम्ही जे गोड पदार्थ या दिवशी घरात बनवाल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे ना. त्यानंतर आपल्याला सूर्याला पूजा सर्व झाल्यानंतर आपल्याला सूर्याला प्रार्थना करायची आहे. दीप सूर्याग्नी रूपस्त तेजस तेज उत्तमम गृहाना मत्कृता पूजा सर्व कामप्रदो भव, या मंत्राचा आपल्याला मंत्रपठन करायचं आहे. म्हणजे ह्या मंत्राचा अर्थ असा होतो की हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस. तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दिवे करायचे आहे. तर हे दिवे आपल्याला गव्हाच्या पिठाचे करायचे आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला रवा मिक्स करायचा आहे. त्यानंतर गूळ टाकायचा आहे. त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे चांगलं घट्ट मळून याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून त्याचा दिव्यांचा आकार द्यायचा आहे. आणि नंतर आपण हे दिवे आपल्या घरातील जितक्या व्यक्ती आहेत तितक्या व्यक्तींसाठी आपल्याला हे दिवे बनवायचे आहे. जसं की तुमच्या घरात तुम्ही 4 जण असाल, नंतर तुमचे सासू सासरे किंवा आई वडील असेल त्यांच्याही वाटेचे तुम्ही हे दिवे करायचे आहे. आणि हे दिवे केल्यानंतर प्रत्येकाला एक एक दिवा हा आपण खायचा पण आहे आणि दिवे हे त्याच्यावरती प्रत्येकाची ओवाळणी पण करायची आहे. आपल्याला या दिवशी औक्षण करायचं आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या दिव्याने, म्हणजे आपल्या त्या व्यक्तींचं आयुष्य वाढत असतं. आपल्याला एक चांगल्या प्रकारे आशीर्वाद भेटत असतो दिव्यांचा
आणि आपल्या अंगामध्ये जी काही निगेटिव्ह असेल, आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल ती सगळंही निघून जात असते. त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्कीच दिव्यांची पूजा करा अशा पद्धतीने. श्री स्वामी समर्थ.